आपल्या समोर आता येते, टाळ्यांनी स्वागत करूया मोना कामत. खूप छान झालं मोना, थँक्यू. आणि गाण्यामध्ये फेटवालं टोपीवालं आमच्या ढोलकीवाल्यांसाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत. फॅन्टास्टिक निलेश. मोनाजी काय गायलाय हो तुम्ही, काय गायलाय. वा 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 वा, धन्य झालो आम्ही, धन्य झालो. कान तृप्त झाले, असं छान वाटलं. आता रात्री झोप छान लागणार. लावणी गाणं हे खूप चॅलेंजचं काम आहे, कारण ते गाण्याच्या पलीकडे खूप काही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण आता प्लेबॅक सिंगिंग मध्ये बघतोय, तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी सामान्य शब्दात सांगायचं तर बोल्ड होणं आणि लाज सोडणं. डेरेदार बहरल झाड, इथे तिचा हाच प्रश्न. आणि ज्यावेळेला ती पुढची ज्यावेळेला नको सोडू पाऊन जर थांब नका सोड, हा फरक दिसला तरच त्याच्यामधली मजा येणार. आणि ते तू खूप चांगल्या प्रकारे इथे सादर केलंस. तू सॉलिड गायलीस, मला खूप मजा आली. थँक्यू. इतकी काय काय छान प्रात्यक्षिक लावणीची केली की मला असं एकदम म्हणजे काय त्यांनी काय काय ऍक्शन बिक्शन केल्यावर तर माझ्या अंगातला सगळा वरणभात सळसळला. म्हणजे की अहो बाई हे काय करताय असं. पण तो म्हणला ते 101% खरं आहे की त्या अप्रोचने गायला तरच लावणी गावी, आणि तू त्या अप्रोचने गायलीस. बाकी गाण्यात जे झालं ते तू इतकी हुशार आहेस की तू गाणं संपल्यावर स्माइल दिलीस की हे मी जरा करायला नको होतं, ते तुला कळलं. गाण्यात मी काही चूक काढत नाही. मी ह्या अप्रोच मध्ये फक्त सांगतोय की एक्साइटमेंट, जसं आपण एकीकडे टेन्शन विषयी बोलतोय तसं एक्साइटमेंट कंट्रोलमध्ये ठेवणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा गाणं खूप चांगलं होत असतं. बाकी तू गायलीस क्लास. मिळालेला आहे मोना. ऑल द बेस्ट.